नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। 9वीचा पेपर सेकंड भाग दुसरा आणि यातील प्रकरण क्रमांक 3 त्रिकोण, चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स या प्रकरणातील सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपण पाहणार आहोत। हा सराव संच सोडवण्यापूर्वी प्रॅक्टिस सेट 1.1 ची उदाहरणे सोडवण्यापूर्वी आपणाला एका प्रमेयाची सिद्धता पाहिजे आहे, तो प्रमेय अभ्यासायचा आहे आणि मग नंतर हा प्रॅक्टिस सेट 1.1 सराव संच 1.1 सोडवायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील। ट्रायंगल्स या प्रकरणात आपण कोणते घटक अभ्यासणार आहोत याची अगोदर आपण माहिती घेऊ। त्यामध्ये पहिला आहे थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, कॉन्ग्रुएन्स ऑफ अ ट्रायंगल्स, थेरम ऑफ एन आइसोस्केल्स ट्रायंगल्स, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री एंगल्ड ट्रायंगल, मीडियन ऑफ अ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ मीडियन on hypotenuse of a right angled triangle, perpendicular bisector theorem, angle bisector theorem and similar triangles. These topics are in chapter number 3 triangles. तिसऱ्या प्रकरणामध्ये त्रिकोण या प्रकरणामधील आपण खालील घटकांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आहे त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय, त्यानंतर त्रिकोणाची एकरूपता, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, 30-60-90 त्रिकोण मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, त्रिकोणाची मध्यगा, काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील मध्यगेचा गुणधर्म, लंब दुभाजकाचे प्रमेय, कोन दुभाजकाचे प्रमेय आणि समरूप त्रिकोण। हे घटक अभ्यासल्यानंतर आपण 10वीचं जे पहिलं प्रकरण आहे समरूपता किंवा त्यानंतरचं दुसरं प्रकरण आहे पायथागोरसचे थेरम, पायथागोरसचे प्रमेय, या प्रकरणातील बराचसा भाग हा 10वीच्या या दोन प्रकरणामध्ये आपल्याला आढळून येणार आहे। म्हणून हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यातले गुणधर्म अतिशय महत्त्वाचे की जे जशास तसे थोड्याफार फरकानं तुम्हाला 10वीच्या वर्गात पाहण्यासाठी मिळणार आहेत, किंवा या प्रकरणातील गुणधर्माचा उपयोग हा 10वीच्या प्रकरणातील 10वीच्या पेपर सेकंड मधील दोन प्रकरणामधील उदाहरण सोडवण्यासाठी होणार आहे आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं असणारे हे प्रकरण आज आपण अभ्यासायला घेतलेलं आहे। प्रमेय आपण अभ्यासणार आहोत त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय। काय प्रमेय तो? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं। हा गुणधर्म तुम्ही 7वीच्या वर्गामध्ये अभ्यासलेला आहे की कोणत्याही त्रिकोणाचा जो बाह्यकोन असतो त्या बाह्यकोनाचं माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं। अगोदर दूरस्थ कोन कशाला म्हणायचं आहे हे माहित पाहिजे। जेव्हा त्रिकोणाचा बाह्यकोन त्रिकोणाच्या अंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करत नसेल तर त्या त्रिकोणाच्या अंतरकोनाला त्या बाह्यकोनाचे दूरस्थ अंतरकोन म्हणायचं। आता आकृतीकडे लक्ष द्या। त्रिकोण PQR मध्ये P, Q आणि R हे 3 बाह्य अंतरकोन आहेत। नंतर PRS हा बाह्यकोन आहे। मग या PRS या कोनाच्या बाबतीत आकृतीतील दूरस्थ अंतरकोन कोणते? तर PRQ हा PRS या कोनाशी काय करतोय? रेषीय जोडी तयार करतोय। म्हणजे PRQ हा कोन PRS चा दूरस्थ अंतरकोन होत नाही। मग राहिला कोणते? तर कोन P आणि कोन Q हे या त्रिकोणाच्या PRS या बाह्यकोनाचे दूरस्थ अंतरकोन आहेत। म्हणजेच थोडक्यात PRS या कोनाचं माप कोन P आणि कोन Q
या दोन कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं आहे हे सिद्ध करायचंय. मग पक्ष काय लिहिता येईल? आकृतीतली माहिती आपल्याला पक्षामध्ये लिहायची आहे की त्रिकोण PQR मध्ये कोन PRS बाह्य कोन आहे. त्रिकोण PQR चा कोन PRS हा बाह्य कोन आहे. हे काय असणार आहे? पक्ष. साध्य काय सिद्ध करायचं आहे? तर मापकोन PRQ या कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं, म्हणजेच मापकोन PRS बरोबर मापकोन RPQ अधिक मापकोन PQR. साध्य काय लिहिलंय आपण की या प्रमेयाचं साध्य की मापकोन कोन PRS या कोनाचं माप कोन PQR आणि कोन QPR या दोन कोनाच्या मापाच्या बेरजे एवढा आहे. हे सिद्ध करायचं. मग सिद्धता आपण या ठिकाणी पाहू की त्रिकोणाच्या तीन आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला माहित आहे की हा कोन Q नंतर P आणि R या तीन कोनाच्या मापाची बेरीज ही 180 असते. आणि मग या तीन कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे हे आपल्याला माहित आहे. याला आपण काय केलं की इथं समीकरण नंबर 1 दिलेला आहे. पुढं तर मापकोन PQR अधिक मापकोन QRP अधिक मापकोन QPR बरोबर 180. त्रिकोणाच्या तीन कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. यावरून आपण या तीन कोनाच्या मापाची बेरीज 180 लिहिली. आता कोन PRQ हा पहा, कोन PRQ हा कोन अधिक मापकोन PRS, मापकोन PRS हा बाह्य कोन. तर या दोन कोनाच्या मापाची बेरीज ही 180 आहे. काय कारण आहे बरं या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 असण्याचं? तर याचं कारण आहे की हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. कोणते कोणते? कोन PRQ आणि कोन PRS. म्हणजे या त्रिकोणाचा असणारा बाह्य कोन हा PRS आणि कोन आंतरकोन त्रिकोणाचा PRQ हा कोन आणि हा त्रिकोणाचा बाह्य कोन. या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे कारण हे दोन कोन रेषीय जोडीतील आहेत. आता हे समीकरण नंबर याला काय दिलं आपण? 2 दिलं. आता समीकरण पहिलं काय पाहिलंय पहा की तीन कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे आणि समीकरण दुसरं या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे. समीकरण 1 आणि 2 मध्ये या दोन्ही समीकरणाच्या राईट साइड इक्वल आहेत, बरोबर आहेत, समान आहेत. दोन्ही समीकरणाच्या उजव्या बाजू किती आहेत? 180 आहेत. ज्या अर्थी यांच्या उजव्या बाजू एकसारख्या आहेत, समान आहेत, त्या अर्थी समीकरण 1 व 2 वरून आपल्याला या दिलेल्या दोन समीकरणाच्या डाव्या बाजू सुद्धा समान आहेत असं लिहिता येतं. आणि म्हणून पहिल्या समीकरणाची डावी बाजू आपण लिहिली की कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ बरोबर कोन. आता दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू PRQ अधिक PRS. मग या दोन बाजू दोन्ही समीकरणाच्या डाव्या बाजू आपण समान आहेत असं घेतलं. यामध्ये काय होतंय बा की दोन्हीकडे समान असणारा घटक कोणता आहे? तर कोन PRQ. हा कोन PRQ कॅन्सल झाले. मग शिल्लक काय राहिलं? तर कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS. मग PRS या कोनाचं माप कशा एवढं मिळालं? तर PQR आणि QPR या दोन कोनाच्या बेरजे एवढं. म्हणूनच काय म्हणता येईल आता PRS हा काय आहे? तर या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. दिलेल्या त्रिकोणाचा तो बाह्य कोन आहे. मग या बाह्य कोनाचं माप किती आलं? तर PQR
हा कोन PQR आणि दुसरा कोन हा QPR. या दोन कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं QPRS या कोनाचं माप आलं. म्हणजे मापकोन PQR अधिक मापकोन QPR या दोन कोनाच्या मापाची बेरीज ही कशा एवढी आहे? बरोबर कोन PRS या तिसऱ्या कोना एवढी. मग हा तिसरा जो कोन आहे हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. मग बाह्य कोनाचं माप हे त्या त्रिकोणाच्या दूरस्थ आंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढा आहे. समजलं की नाही गुणधर्म? हा प्रमेय आपण या ठिकाणी सिद्ध केला. सिद्धता अतिशय सोपी आहे. काय बघा, पहिला मुद्दा, त्रिकोणाच्या तीन कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. यावरून काय लिहिलं की या दिलेल्या त्रिकोणाच्या ज्या आंतरकोन आहेत त्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 आहे असं लिहिलं. म्हणजे कोन P अधिक कोन Q अधिक कोन R बरोबर 180. आणि कारण लिहिलं काय की त्रिकोणाच्या तीन आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 असते. 2 नंबर की इथं दोन कोन जे आहेत हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. हा गुणधर्म पण माहिती आहे. मग यामध्ये एक त्रिकोणाचा आंतरकोन आहे हा आणि एक त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 हे दुसरं समीकरण मिळतं. याचं कारण लिहिलं की हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहे. आणि मग हे दोन कोन रेषीय जोडीतील आहेत. इथं दोन समीकरण सारखे होतात. या दोन समीकरणाच्या उजव्या बाजू सारख्या होतात. म्हणून या समीकरणाच्या डाव्या बाजू सुद्धा समान आहेत. आणि मग आपल्याला एक समीकरण मिळतं नवीन की कोन PQR अधिक QPR अधिक PRQ बरोबर कोन PRQ अधिक कोन PRS. या दोन्ही डाव्या बाजूमधून आणि उजव्या बाजूमधून काय केलं आपण? समान घटक कट केला. कोणता? कोन PRQ आणि कोन PRQ. शिल्लक राहिलं कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS. यावरून त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. हा प्रमेय या ठिकाणी सिद्ध होतो. Theorem of remote interior angles of a triangle. The measures of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angles. Given in figure, angle PRS is an exterior angle of triangle PQR. Angle PRS is a exterior angle of triangle PQR. To prove angle PRS, measure of angle PRS is equal to measure of angle PQR plus measure of angle QPR. Angle PRS is a exterior angle of triangle PQR and the measure of angle PQR is equal to measure of angle PQR plus measure of angle QPR. इथं PQR या कोनाचं माप कोन PQR हा कोन आणि दुसरा कोन QPR या दोन कोनाच्या मापाची बेरीज म्हणजेच हा जो एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगल PQR चा, तर या कोनाचं माप या दोन कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. All angles of a triangle is 180 degree. We know that the sum of all angles of a triangle is 180 degree. Therefore, we can write angle PQR plus angle QPR plus angle PRQ. Angle PQR plus angle QPR plus angle PRQ is equal to 180 degree. This is the equation number first. Then angle PRQ, in given figure angle PRQ
PRQ and angle PRS, which is a exterior angle of triangle PQR. Angle PRQ is a interior angle of triangle PQR and angle PRS is a exterior angle of triangle PQR. But the measure of angle PRQ plus measure of angle PRS is equal to 180 degree, because this pair of this angle is a linear pair. या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 आहे, कारण हे दोन कोन रेषीय जोडी तयार करतात आणि म्हणून या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे. देयरफॉर angle PRQ plus angle PRS is equal to 180 degree, because angles in linear pair. This is equation number 2. See equation number 1 and equation number 2. Right sides are equal of these equations. Therefore we can say that when the right side of these two equations are equal, therefore left sides are also equal, and we can write angle PQR plus angle PQPR plus angle PRQ is equal to angle PRQ plus angle PRS, and then eliminate same both sides, which is angle PRQ. Therefore we get angle PQR plus angle QPR is equal to angle PRS, eliminating angle PRQ from both sides, and therefore the measures of an exterior angle of a triangle, हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे, या कोनाचं माप ट्रायंगल इज इक्वल टू दी सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. मग कोणते दोन रिमोट इंटेरियर अँगल आहेत, तर हा कोन QPR आणि दुसरा कोन PQR, हे दोन रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR चे आहेत. हे त्रिकोणाचे दूरस्थ अंतर कोन आहेत. तर या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही हा त्रिकोणाचा जो बाह्य कोन आहे या बाह्य कोनाच्या मापा एवढी असते. याचाच अर्थ या त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. अशा रीतीने आपण हा प्रमेय या ठिकाणी पाहिला, थेरम पाहिला, आणि यावरून आता काही उदाहरणं या प्रॅक्टिस सेट 3.1 मधले आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर पाहूया आपण ती उदाहरणं कशी आहेत आणि कोणत्या रीतीने ते सॉल्व्ह करता येतील. सराव संच 3.1 आकृतीमध्ये त्रिकोण ABC चा कोन ACD हा बाह्य कोन आहे. कोन B बरोबर 40 अंश, A बरोबर 70 अंश, तर मापकोन ACD काढा. इन फिगर angle ACD is an exterior angle of a triangle ABC. Measure of angle B is equal to 40 degree. Measure of angle A is equal to 70 degree. Then find the measure of angle ACD. जर आपण आकृतीचे निरीक्षण केलं तर ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. आपल्याला आता माहित आहे, आपण गुणधर्म अभ्यासला की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. हाच गुणधर्म आपल्याला इथं वापरावा लागेल, हा प्रमेय या ठिकाणी वापरावा लागेल आणि ACD कोनाचं माप काढावं लागेल. मग त्रिकोण ABC मध्ये कोन ACD हा बाह्य कोन आहे, म्हणून बाह्य कोनाच्या प्रमेयानुसार काय मांडणी करता येईल आपल्याला की ACD कोनाचं माप मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल BAC. आता आपण या दोन कोनाची जी माप दिलेली आहेत त्याच्या किमती इथं मांडू. ABC कोनाचं माप 40 दिलं आहे आणि BAC कोनाचं माप 70 दिलं आहे, आणि म्हणून या दोन कोनाच्या मापाची बेरीज 110 येईल. या दोन कोनाच्या मापाची बेरीज म्हणजे ACD कोनाचं माप, म्हणून मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू 110 डिग्री. म्हणून कोन ACD चं माप हे 110 अंश आलं. कळलं का?
काय केलं आपण इथं की त्रिकोण एसीडी मध्ये इन ट्रायंगल ए बी सी angle ACD is a exterior angle of an triangle ABC. Therefore, by using theorem of exterior angle of a triangle, then we can write measure of angle ACD is equal to measure of angle ABC plus measure of angle BAC. Therefore, given measure of angle ABC is equal to 40 degree plus measure of angle BAC is equal to 70 degree. Therefore 40 plus 70 is equal to 110. Therefore we get measure of angle ACD is equal to 110 degree. दुसरा प्रश्न अतिशय सोपा असा दिलेला आहे की त्रिकोण PQR मध्ये कोण P बरोबर 70 अंश, कोण Q बरोबर 65 तर कोण R चे माप काढा. इन ट्रायंगल PQR angle P is equal to 70 degree, angle Q is equal to 65 degree, then find measure of angle R. R कोणाचं माप काढायचं आहे. आपल्याला यापूर्वी हा गुणधर्म हा प्रश्न सोडवण्यापूर्वी कोणता गुणधर्म माहित पाहिजे की त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म जर माहित असेल तरच मग या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. म्हणून त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता दिलंय काय बघा की कोण P चं माप 70 आहे, Q चं माप 65 आहे. म्हणून आपण लिहू की मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू 70 डिग्री आणि काय दिलंय मेजर ऑफ अँगल Q इज इक्वल टू 65 डिग्री आणि मग त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणून मेजर ऑफ अँगल कोणते कोण आहेत तर P, Q आणि R. मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q प्लस मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. आता दिलेले कोणती माप तर P कोणाचं आणि Q कोणाचं माप दिलंय ते मांडू आपण. P कोणाचं माप 70 मांडलं, Q कोणाचं माप 65 मांडलं आणि आता R कोणाचं माप काढायचं. मग 70 अधिक 65 या दोन कोणाच्या मापाची बेरीज केली तर ती येईल 135 150 डिग्री. या दोन कोणाच्या मापाची बेरीज केली तर 70 अधिक 65 तर 135 135 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 180. हे 135 जे आहेत ते आपण या साइडला घेतले तर इकडे झाले आता ते वजा. म्हणून मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 180 मायनस 135. देअरफॉर मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 45 डिग्री. 180 आणि 135 यांची वजाबाकी केली तर ती मिळाली 45 अंश आणि मग यावरून असं मिळतं आपल्याला की R कोणाचं माप जे विचारलं होतं फाइंड मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू मिळतं आपल्याला ते 45 डिग्री 45 अंश. प्रश्न क्रमांक 3 त्रिकोणाच्या कोणांची माप हे x अंश x मायनस 20 अंश x मायनस 40 अंश असतील तर प्रत्येक कोणाचे माप किती. द मेजर्स ऑफ angles of a triangle are x degree, x minus 20 degree, x minus 40 degree, then find the measures of each angle. आता कोणाची माप हे चलाच्या स्वरूपात दिलेले आहेत की पहिल्या कोणाचं माप x अंश आहे, दुसऱ्याचं माप x वजा 20 आहे आणि तिसऱ्याचं माप x वजा 40 आहे. तर प्रत्येक कोणाचं माप किती. मग आपल्याला एक माहिती आहे की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग जी तीन माप दिलेले आहेत त्या तीन मापाची बेरीज करू. x प्लस x वजा 20 प्लस x वजा 40 बरोबर 180. काय केलं आपण दिलेले जे तीन माप होते त्या तीन मापाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज केली. x अधिक x अधिक 20 अधिक x वजा 40 बरोबर 180. आता मग हे कंस सोडून घेऊ. कंस सोडून घेतले मग मिळाल x अधिक x
वजा 20 अधिक x वजा 40 बरोबर 180. आता x, x आणि x हे तीन ठिकाणी x आपल्याला या ठिकाणी दिसतात. या तीन x ची बेरीज येईल 3x. हे -20 आणि -40 यांची पण बेरीज होईल, सम होईल, ती येईल -60 इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे -60 जे आहेत हे आपण राईट साइडला घेतल्यानंतर ते मायनसचे प्लस होतील आणि मग काय मिळेल, 3x इज इक्वल टू 180 प्लस 60. आता बेरीज करू, 180 आणि 60 यांची बेरीज येईल 240 आणि म्हणून 3x इज इक्वल टू 240. 3x बरोबर 240. आता x ची किंमत काढायची आहे, 3 इथं गुणिलेले आहेत, ते उजव्या बाजूला घेतले तर भागिलेले होतील आणि म्हणून x इज इक्वल टू 240 अपॉन 3. 3 न डिवाइड करू 240 ला, तर 3 1 3 3 8 24 आणि 3 0 0, तर x बरोबर मिळतात आपल्याला 80 अंश. x ची किंमत मिळते 80 अंश. आता तीन कोणाची माप दिलेली होती, एक होतं x, दुसरं x वजा 20 आणि तिसरं x वजा 40. यातील एक माप मिळालं आपल्याला किती, तर ते 80 अंश. आता दुसऱ्या कोणाचं माप, पहिल्या कोणाचं माप लिहावं लागेल आपल्याला इथं. पहिल्या कोणाचं माप 80 अंश, पहिल्या कोणाचे माप 80 अंश. दुसऱ्या कोणाचं माप x वजा 20, 80 मधून 20 वजा करायचे आहेत कारण x ची किंमत किती आली आहे, 80 आली आहे. मग दुसऱ्या कोणाचं माप घेताना 80 वजा 20 करावे लागतील, मग 80 वजा 20 म्हणजे येणार आहे 60. दुसऱ्या कोणाचं माप 80 वजा 20 म्हणजे 60 आणि तिसऱ्या कोणाचं माप x वजा 40 म्हणजे 80 वजा 40, तर येतील 40. मग तिन्ही कोणाची माप मिळतात. पूर्ण वाक्यामध्ये शेवटी उत्तर लिहा. काय लिहा की पहिल्या कोणाचे माप 80 अंश आहे, दुसऱ्या कोणाचे माप 60 अंश आहे आणि तिसऱ्या कोणाचे माप 40 अंश आहे. मग असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला योग्य रीतीने मार्क मिळतात. त्रिकोणाच्या तीन कोणापैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोणांची मापे काढा. द मेजर्स ऑफ one of the angle of a triangle is twice the measure of its smallest angle and the measure of other is thrice the measure of smallest angle. Find the measures of three angles. त्रिकोणाच्या तीन कोणापैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे, दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोणांची मापे काढा. म्हणून सर्वात लहान कोणाचे माप आपण x मानू. सर्वात लहान कोणाचे माप आपण x मानलं. आता दुसरा जो कोण आहे तो सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे, म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप या x च्या दुप्पट आहे, म्हणजेच किती येईल ते 2x येईल. दुसऱ्या कोणाचं माप 2x, कारण तो x च्या दुप्पट आहे, लहान कोणाच्या मापाच्या दुप्पट त्या दुसऱ्या कोणाचं माप आहे. आणि तिसरा जो कोण आहे राहिलेला त्याचं माप हे सर्वात लहान कोणाच्या मापाच्या तिप्पट आहे. सर्वात लहान कोणाचं माप आपण x मानलंय, मग तिसऱ्या कोणाचं माप या लहान कोणाच्या मापाच्या तिप्पट म्हणजे 3x येईल. तिसऱ्या कोणाचे माप आपण 3x घेतलं. आता या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती येईल आपल्याला माहिती आहे की नाही. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती आहे, 180 आहे. मग या तीन कोणाच्या मापाची बेरीज करू. x अधिक 2x अधिक 3x बरोबर 180 अंश. तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 आहे. मग आता डाव्या बाजूची बेरीज करू. x अधिक 2x अधिक 3x ही बेरीज येईल 6x बरोबर 180. आता 6 उजव्या बाजूला घेऊ, इथं गुणिलेले आहे तिकडे भागिले होतील, म्हणून x बरोबर 180 भागिले 6. आता 6 ने 180 ला भाग देऊ. x ची किंमत मिळाली 30. मग पहिला कोण जो x आहे तो कोणता आहे, सर्वात लहान कोण आहे तो, मग त्या कोणाचं माप मिळालं 30 अंश. तर त्या तिन्ही कोणाची मापे काढा. म्हणून त्या तिन्ही कोणाची माप, पहिल्याचं काय आलंय 30 आलं, दुसरा याच्यापेक्षा दुप्पट आहे मग 30च्या दुप्पट काय येईल तो 60 येईल, आणि तिसरा काय आहे या पहिल्या सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे म्हणजे त्याचं किती येईल 90 अंश येईल. आणि अशा रीतीनं या तिन्ही कोणाची माप मिळाली 30 अंश 60 अंश आणि 90 अंश. कळलं का.
अतिशय सोपा असणारे हे प्रश्न आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत, अगदी सहज तुम्हाला सोडवता येण्यासारखे आहेत. तर आज आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ते 4 ही पाहिलेली आहेत. राहिलेले प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.